नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भाट शिरगाव जवळ एसटी आणि टँकरची समोरासमोर धडक, दोन्ही चालकांसह प्रवासी जखमी, उपचारासाठी दाखल. शिराळा तालुक्यातील भाट शिरगाव इथं आवळ ओढ्यानजीक आज सकाळी एसटी बस आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एसटी आणि टँकरचे चालक जखमी झाले असून एसटी मधील काही प्रवाशांनाही दुखापत झाली आहे. बसमधील शाळकरी मुलं आणि इतर प्रवासी अचानक झालेल्या अपघातामुळे घाबरून गेले होते. घटनेनंतर प्रसाद देसाई, कृष्णांत नांगरे, पूजा देसाई आणि ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान आवळ ओढ्यानजीक गेल्या महिनाभरात 5 अपघात झाले असून त्यात एका व्यक्तीचा मृत्यू तर 4 जण जखमी झाले आहेत. या धोकादायक वळणावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असून अपघात रोखण्यासाठी तातडीनं प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. कोयना वारणा धरणातून विसर्ग सुरू, कृष्णा नदीवरील बंधारे पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे दोन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. वारणा धरणातून सुमारे 7,000 क्युसेक तर कोयना धरणातून 6,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत आहे. नदीपात्राबाहेर पडू लागल्यानं नदीकाठच्या अनेक शेतांमध्ये पाणी शिरलं असून पिकांचं नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. कृष्णा नदीवरील बहे आणि नागठाणे बंधारे पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झालाय. प्रशासनानं नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जातंय. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. सांगलीत साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. सांगलीत साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याच्या वतीनं 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. कर्मवीर भाऊराव पाटील चौक इथं मंडप उभारणी, आकर्षक सजावट आणि कार्यक्रमांच्या नियोजनाची कामं वेगाने सुरू असून परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झालंय. 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर वृक्षारोपण, वक्तृत्व स्पर्धा, अभिवादन सभा तसंच ही यात्रा शाहिरांची, क्रांतिकारकांची या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. जयंती महोत्सवाच्या तयारीची सर्व कामं अंतिम टप्प्यात असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमांना प्रतिसाद द्यावा असं आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अर्जुन कांबळे यांनी केलंय. सावळवाडीत बंद घर फोडून 7 तोळे सोने रोकडसह लाखोंचा ऐवज लंपास. मिरज तालुक्यामधील सावळवाडी इथं बंद घर फोडून अज्ञात चोरट्यानं 7 तोळे सोन्याचे दागिने आणि 9,000 रुपयांची रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय. कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करत चोरट्यानं घरातील सामानाची उलतापालत करून सोन्याची अंगठी, मणिमंगळसूत्र, कर्णफुलं तसंच रोकड घेऊन पोबारा केलाय. या प्रकरणी रमेश चनाप्पा काडापुरे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बुधवारी दुपारी 4 ते गुरुवारी सकाळी 7च्या दरम्यान ही चोरी झाली असून काडापुरे सध्या नागाव इथं राहत असल्यानं सावळवाडीतील घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यानं घर फोडल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केलाय. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलंय. मोठी दुर्घटना टळली. सांगलीत शिवाजी स्टेडियम जवळ झाडाची फांदी कारवर कोसळली. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात आज झाडाची मोठी फांदी
एका चारचाकी वाहनावर कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवानं वाहनात व्यक्ती उपस्थित असूनही कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचं नुकसान झालं असून मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. या घटनेमुळे परिसरातील धोकादायक झाडांच्या फांद्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. स्टेडियम परिसरासह शहरातील अनेक ठिकाणी झाडांच्या मोठ्या आणि सुकलेल्या फांद्या धोकादायक अवस्थेत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. पावसाळ्यात अशा फांद्या कोसळण्याचा मोठा धोका वाढत असल्यानं सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं तातडीनं सर्वेक्षण करून धोकादायक फांद्यांची छाटणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वेळीच उपाययोजना न झाल्यास भविष्यात अशा घटनांमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.